रवींद्र चव्हाणांच्या एका वक्तव्यासंदर्भातली। रवींद्र चव्हाणांनी काल एक वक्तव्य केलं। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं वक्तव्य केलं आणि ते तिथून निघून गेले। मात्र चव्हाणांच्या या वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये चांगला चर्चांना उधाण आलंय। महायुतीमध्ये चाललंय तरी काय अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतजी। नाही, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणांनी बोलताना असं जरी म्हटलं असेल की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्याचा अर्थ वेगळा महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा काढण्यासारखं मुळीच काही नाही। वातावरण आपण पाहाल तर काही पक्षांच्या डोक्यामध्ये काही ठिकाणी जे काही यश मिळालं त्याची हवा खूप गेलेली आहे आणि ते सध्या हवेमध्ये आहेत आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य ते करत आहेत। आपणास माहित असेल सध्या काही पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणजे या राज्याचे जे प्रमुख आहेत असे नेते सुद्धा काय म्हणत आहेत युती बाबतीत, तर 2 डिसेंबर पर्यंत फक्त युती टिकून ठेवा। तर मी बघतोच म्हणजे काय नंतर काय, नंतर तुम्ही हिमालयात जाणार आहात हे सर्व सोडून म्हणून असं बोललात की तुमच्या डोक्यात हवा गेलेली आहे। 2च अर्थ निघू शकतात यापैकी। तर कुणीही जर असं समजत असेल की शिवसेना हिला जिथे वाटेल तिथे आणि जसं वाटेल तिथे दाबता येईल तर तो त्यांचा भ्रम आहे। शिवसेना हा तळागाळातला पक्ष आहे आणि आमचं नेतृत्व जे आहे ते तळागाळातून काम करत करत आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। आमचं नेतृत्व म्हणजेच आदरणीय एकनाथ शिंदेजी हे गोरगरिबांचे नेते आहेत, म्हणूनच त्यांना लोकनेते असं म्हटलं जातं। आणि वेळ पडलीच पण अरुणजी तुमच्या वक्तव्यावरून तर तुमच्या या सगळ्या स्पष्टीकरण, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतो, तुमच्या या सगळ्या वक्तव्यावरून आणि स्पष्टीकरणांवरून असंच वाटतंय की तुम्ही नाराज आहात महायुतीमध्ये। पण राम कुलकर्णी सर तर म्हणतात की सगळं काही अतिशय एकदम चांगलं चाललेलं आहे, आम्ही अंतर्मनाने एक आहोत। राम कुलकर्णी हे कदाचित अंतर्मनाने एक असतील किंवा या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याची त्यांना माहिती नसेल म्हणून कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलेलं असेल। परंतु त्यांनी काय बोलावं आणि काय नको हे मी ठरवू शकत नाही। जे मला वाटतंय ते मी आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडत आहे आणि महाराष्ट्रातली जनता भलीभांती ओळखते की सध्या कोण कोणावरती डॉमिनेट करायचा प्रयत्न करत आहे।